नमस्कार मंडळी. तर आज बनवणार आहोत आपण स्पेशल खानदेशी खीर आणि कानवले. तर तुम्हाला मी दाखवते. तर हे पहा, मी आता इथे पीठ मळून घेतलेलं आहे कानवले करण्यासाठी. हे इथं मोदक पात्र घेतलेलं आहे. हे पहा, याच्यामध्ये आपल्याला कानवले ठेवायचे नाही. इथे पहा, हे पाणी गरम करण्यास ठेवले आहे. हे पहा, तर छान आहे तुम्हाला. हे पहा, हे आपण अशी हे पहा, अशी पोळी करून घ्यायची. आपण ह्याला तेल लावणार आहोत. त्याच्यानंतर आपण हे असे करणार आहोत. चिकटू नये म्हणून आपण याला तेल लावणार आहोत. चला, ते तुम्हाला दाखवते. तर आपण हे आता असे ठेवणार आहोत. हे पहा. तर चला, आपण आता एक एक करून तुम्हाला मी दाखवते कसं करायचं ते. नमस्कार मित्रांनो. तर हे पहा, आपण कसं करून हे ठेवलेले हे कानवले. तर आपण ह्याला असं झाकणार आहे याच्यामध्ये चांगले वाफ होण्यासाठी. तर मी तुम्हाला आता हे वाफ होण्यासाठी ठेवते. हे पहा, आपल्या इथे पाणी गरम झालेलं आहे. आपण ह्याच्यावर असं वाफवणार आहोत. तर तोपर्यंत आपण दुसरे लाटून घेऊया. तर मी ते वापरल्यानंतर तुम्हाला दाखवते ते कसे होतात ते. पण खायला खूप छान लागतात. काही जण करंज्या बनवतात, पण मग आमच्याकडे सारण घातलेले करंज्या नाहीत आवडत. असेच कानवले आवडतात. तर आमच्याकडे हे खानदेशी स्पेशल कानवले हे नागपंचमीसाठी खास स्पेशल बनवले जातात, नागपंचमीच्या दिवशी. हे पहा, तर मी आता हे तुम्हाला दाखवते. हे पहा, अशी गोल पोळी लाटून घ्यायची. ही पहा, आमची दूर आहे, कामच करून देत नाही. कशी बसली बघा येऊन मध्ये. मला बोलते स्वयंपाक करू, बनवू नको. हे आपण असं लावून घ्यायचं. खाण्यासाठी खूप चविष्ट आणि पौष्टिकी खूप छान लागतात. हे नक्की ट्राय करून बघा. आवडले तर कमेंटमध्ये सांगा. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता ते नक्की सांगा. पहा, असे बनवून आता मी इथं बनवून ठेवते. इथं ठेवलेले वाफेला, वाफेवरची बनवणार आहोत आपण. मी पाहतो झोपेतून उठली. शांत बस, सरक साईडला. तर हे पहा, आपल्या इथं कांदे पण वाफवून झालेले आहेत. हे पहा, झालेले आहेत. ते आपण आता खाली काढणार आहोत. हे पहा, गरम आहेत खूप ते. असं पकड, असं पकड, इथं पकड साईडला. हे पहा, आपण आता हे ओपन केलेले, किती छान झालेले आहे का. मस्त असे ओपन झालेले. हे पहा, सर्व अशाच झालेले आहेत. खूप छान असे झालेले आहेत.
मस्त असे कानवले झालेले आहेत. तर आपण ठेवूया. तर आपण आता हे वाफवून ठेवूया. असे एक एक करून हे बनवून घ्यायचे आणि वाफवून घ्यायचे. खूप छान लागतात. आणि ह्याच्यासोबत खीर खायची. हे खिरीसोबत खायचे खूप छान असे लागतात. चला आपण आता हे बनवून राहिलेले. तर तुम्हाला मी त्यानंतर दाखवते. तो सगळे बनवून झाल्यानंतर. इथे आपल्याला हे खीर बनवायची चाललेली आहे. आवळी आपले हे कानवले. हे काम म्हटलं खीर कानवले रेडी झालेली आहे. हे पहा, तर हे भन्नाट लागतं ह्याच्यासोबत खाण्यासाठी. तर आता मी नक्की ट्राय करा. आमच्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. बाय बाय. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.